Hello student, welcome in standard 6, chapter number 15, fun with magnets. Children, last period we have also discussed what is a magnet with their example, magnetic material, non-magnetic material. In the past we have also discussed. Then we are study various man-made magnets. Then we will discuss magnetism, characteristic of magnets. Then we will discuss North Pole and South Pole direction. Okay. Today we will teaching page number 108. We have also study a little fun. त्याला आपण मराठीमध्ये थोडी गंमत असं म्हणतो. मेक अ इलेक्ट्रोमॅग्नेट. तर या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबक बनवायचं आहे. तर हे विद्युत चुंबक आपण कसं बनवतोय हे बघायचं आहे. ॲपरेटस याला साहित्य आपण काय काय वापरणार आहे बघा. अँड आयर्न नेल ऑफ अबाउट 10 सेंटीमीटर लेंथ. आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. तो किती त्याची लेंथ किती आहे बघा 10 सेंटीमीटर. 1 मीटर लॉन्ग इन्सुलेटेड कॉपर वायर. या ठिकाणी तुम्हाला 1 मीटर एवढी इन्सुलेटेड तांब्याची तार, कॉपर वायर म्हणजे तांब्याची तार अशी घ्यायची आहे. आकृतीमध्ये बघू शकता तुम्ही. नंतर देन अ बॅटरी सेल आकृतीमध्ये आहे. पिन्स टाचण्या और अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट इतर काही चुंबकीय वस्तू. वाइंड द कॉपर वायर अराउंड द नेल ॲज शो इन द फिगर. तर आपल्याला कॉपर वायर जी आहे ती अशा प्रकारे आकृतीमध्ये दाखवलेली आहे. त्याप्रकारे त्या खिळ्याभोवती गोल गुंडाळायची आहे. जॉईन बोथ द एंड्स ऑफ द वायर टू द सेल. मग ह्या जी कॉपरची वायर आहे त्याची 2 टोकं जी शेवटी राहतात ते हे बॅटरी सेल जे आपण यूज करणार आहे तर त्या ठिकाणी त्याला अटॅच करायचे आहेत. नाव टेक द पिन्स नियर द हेड ऑफ द नेल. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या ज्या पिना घेतलेल्या आहेत टाचण्या आपण त्या नेल्सच्या शेजारी न्यायच्या आहेत. तर त्याला चिकटतात का हे चेक करायचं आहे. व्हॉट डू यू सी म्हणजे तुम्हाला काय जाणवलं बरं. नेक्स्ट पेज बघा काय सांगितले आपल्याला काय तो. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे. ड्युरिंग द अबाव ॲक्टिव्हिटी वी सॉ दॅट द पिन स्टिक टू द नेल. तर ही तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असताना तुमच्या असं लक्षात आलं की या ज्या पिन्स आहेत त्या काय होतात स्टिक म्हणजे चिकटतात. टू द कशाला चिकटतात तर नेल्स म्हणजे खिळ्याला चिकटलेल्या तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. नाव स्टॉप द इलेक्ट्रिक करंट अँड सी व्हॉट हॅपन्स. आता काय करायचं आहे तर इलेक्ट्रिक करंट जो आपण दिला होता ते बॅटरी सेल जी वापरली होती तर ते बॅटरी सेलला लावलेल्या ज्या कॉपर वायर आहेत ती बाजूला काढायची. आणि बाजूला काढल्या म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय होतो स्टॉप होतो. आणि स्टॉप केल्यानंतर तुम्हाला काय जाणवल तर बघा द पिन स्टिकिंग टू द नेल फॉल ऑफ. तर ती ज्या आपण पिना चिकटल्या होत्या खिळ्याला तर त्या काय होत्या टाचण्या त्या खाली पडायला सुरुवात होईल जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट बंद करेल तेव्हा. वाय डज दॅट हॅपन. असं का झालं असेल बरं किंवा असं का होतं तर बघा मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड द नेल ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. तर मॅग्नेटिझम जो आहे म्हणजे चुंबकत्व ते प्रोड्यूस झालेलं आहे त्या खिळ्यामध्ये. आणि खिळ्यामध्ये तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंटसुद्धा तिथं तयार झालेला आहे. वेन इट इज पुट ऑफ द मॅग्नेटिझम व्हॅनिशेस सच अ मॅग्नेट इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. अशा प्रकारच्या मॅग्नेटला चुंबकत्व असं म्हणायचं आहे. दिस मॅग्नेटिझम इज टेम्पररी. तर अशा प्रकारचे जे मॅग्नेट्स आहेत म्हणजे त्यांना इलेक्ट्रिक करंट असेल तोपर्यंतच ते चालतात म्हणून त्यांना ते टेम्पररी
असतात, तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज यूज्ड इन मेनी प्लेसेस इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारचे आपण मॅग्नेटिझम्स खूप प्रमाणावरती वापर केला जातो. फॉर द एक्झाम्पल्स बघा, तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल्स, it is used in instruments such as doorbell or crane. तर तुम्ही तुमचा डोरबेल असेल, दरवाजा लावलेलं, तर ते बघू शकता, किंवा क्रेन आहे, एखादी वस्तू उचलण्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. आकृतीमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत बघा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल. नंतर क्रेन आहे, तुम्हाला मोबाईल दिसतोय, नंतर टेलिफोन किंवा तुम्ही ATM कार्ड्स क्रॅश करता वगैरे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. ऑन अदर हँड, द मॅग्नेट फिक्स्ड टू अ पिन होल्डर और डोअर ऑफ अ कबर्ड्स आर परमनंट मॅग्नेट्स. मग आता या उलट जे आपण पिन होल्डर जे बघितलेलं होतं लास्ट पिरियडला, तेव्हा सांगितलं होतं की पिन होल्डर जे आहे तर त्याच्यामध्ये जे आहे मॅग्नेट बसवलेलं ते परमनंट असतं, ते सहजासहजी निघत नाही किंवा कायम आपण बसवून ठेवलेलं असतं. नंतर कबर्ड्स जे आहे, कपाटाला सुद्धा आपण परमनंट मॅग्नेट बसवलेलं असतं. परमनंट मॅग्नेट्स आर मेड फ्रॉम अ मिक्सचर ऑफ निकेल, कोबाल्ट अँड आयर्न. फॉर एक्झाम्पल, द मटेरियल अल्कॅनो इज अ मिक्सचर ऑफ ॲल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. तर आपल्याला जे परमनंट मॅग्नेट आपण तयार करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला निकेल, कोबाल्ट आणि आयर्न या 3 मिक्सचरची आवश्यकता असते. त्याचबरोबर अल्कॅनो जो हा एक पदार्थ आहे, तर या पदार्थापासून आपण ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट या मिश्रणाचं सुद्धा तयार करू शकतो. ओके, आता नेक्स्ट, इन द पास्ट, हे तुम्हाला यावर्षी सिलेबसमध्ये नाही, त्याचा सेल्फ स्टडी करायचा आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत मॅंगलेव ट्रेन. तर या ठिकाणी तुम्हाला इथं काय सांगितले बघा. द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड रिपल्शन बिटवीन मॅग्नेट्स आर यूज्ड इन मॅंगलेव ट्रेन. ही मॅंगलेव ट्रेन जी आहे तर त्या ट्रेनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत चुंबकीय गुणधर्म आणि त्याच्याबरोबर रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण किंवा विरोध करणारं हे याच्यामध्ये वापरलं जातं. ड्यू टू द रिपल्शन बिटवीन ट्रेन अँड द रेल, the force of fraction does not come into play and the train slides over the rails with great speed. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, जेव्हा चुंबकाच्या म्हणजे रिपल्शन होतं, रिपल्शन झाल्यामुळे काय होतं, ट्रेन आणि जो रूळ आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, घर्षण होत नाही, फ्रॅक्शन होत नाही, आपण म्हणजेच घर्षण होत नाही. आणि घर्षण न झाल्यामुळे काय होतं, ही जी ट्रेन आहे तर ती खूप फास्ट म्हणजे खूप स्पीडनं धावते आणि खूप स्पीडनं धावल्यामुळे म्हणजे अधिक वेगवान रुळावरून धावल्यामुळे ती पटकन पुढं सरकत जाते आणि तिच्या दोन्ही बाजूस बसवलेले जे म्हणजे मॅग्नेट फिक्स ऑन द 2 साइड्स ऑफ द ट्रेन हेल्प्स टू मूव्ह फॉरवर्ड्स. मग मॅग्नेट ही जी ट्रेन आहे ह्या ट्रेनच्या दोन्ही बाजूला मॅग्नेट्स बसवलेले असल्यामुळे ह्याला पुढे जाण्यास मदत होते. टू सी हाऊ द मॅंगलेव ट्रेन वर्क्स, visit www.youtube.com and then type मॅंगलेव ट्रेन. तुम्ही असं टाईप करून ही मॅंगलेव ट्रेन कशी चालते हे तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता. ओके, नेक्स्ट, माहीत आहे का तुम्हाला, तर या there is a strip of magnetic material in ATM cards, credit card, etc. where necessary information about the user is stored. तर तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता ATM कार्ड दाखवलेलं आहे. ATM कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी किंवा पाहिलं सुद्धा असेल, हल्ली सगळेच यूज करतात. तर याच्यामध्ये एक इथं जी लाईन दिसते आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, मॅग्नेटिक मटेरियल जे आहे त्याची एक स्ट्रिप्स बसवलेली
असते. स्ट्रिप्स म्हणजे पट्टी म्हणूयात आपण बसवलेली असते आणि त्यामध्ये तुमची आवश्यक ती माहिती जी आहे त्याच्यामध्ये स्टोअर केलेली असते. मॅग्नेटिक मटेरियल आर ऑल्सो यूज्ड इन स्टोअर डाटा इन द हार्ड डिस्क ऑफ अ कॉम्प्युटर अँड ऑडिओ और व्हिडिओ टेप एक्सेट्रा. मग आता कॉम्प्युटरची जी हार्ड डिस्क आहे तर हार्ड डिस्कमध्ये त्याच्यामध्ये ऑडिओ किंवा व्हिडिओ जे आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं. यामध्ये कोणत्याही मॅग्नेटिक मटेरियलचा म्हणजे माहिती जी आहे डाटा तो स्टोअर केलेला असतो. नंतर हाऊ इज मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय. तर हे चुंबकत्व कसं नष्ट करायचं तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा आपल्याला. Magnetism gets destroyed when a magnet is heated, thrown, knocked about or broken into pieces. तर आपल्याला चुंबक जे आहे तर ते आपलं काय करायचं आहे, तापवलं किंवा फेकून दिलं, नॉक केलं, आपटलं किंवा अबाउट ब्रोकन तुकडे पाडले, तोडलं, मोडलं, त्यातील चुंबकत्व नष्ट होतं. देअरफॉर त्याचबरोबर इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर मॅग्नेट केअरफुली. त्याचबरोबर हे व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. अ पीसेस ऑफ सॉफ्ट आयर्न इज प्लेस इन द बॉक्स इन विच मॅग्नेट इज केप्ट. मग हे स्टोअर कसं करायचं तर त्याच्यामध्ये एखादी चुंबकपट्टी ठेवलेल्या पेटीमध्ये म्हणजे लोखंडाचा किस वगैरे जे आहे किंवा लोखंडाची एखादी पट्टी ठेवलेली असते. द बार of soft or pure iron product a magnet. Therefore such a bar is called magnet keeper. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे चुंबक पट्टी आपण तर घेतलेली आहे तर त्याच्या शेजारी आपण लोखंडाची एखादी पट्टी ठेवलेली असते. आदळ आपट करताना किंवा तापमानाचा काही कमी जास्त वापर झाला असेल किंवा मग कधी कधी असं होते की त्याचा म्हणजे गैरवापर केला, चुकीचा ठिकाणी वापर जर केला तर त्याच्यामधलं चुंबकत्व जे आहे ते निघून जाण्याची शक्यता असते किंवा नाहीसं होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस काय केलं जातं, जे सॉफ्ट आयर्न आहे आणि प्युअर आयर्न आहे या म्हणजे यांच्या मॅग्नेटिक स्ट्रिप्स तयार करून त्याचं रक्षण केलं जातं. त्याला मॅग्नेटिक कीपर असं सुद्धा म्हणलेलं आहे किंवा तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता मॅग्नेटिक कीपर कशा स्वरूपाचं आहे, जेणेकरून जे आपलं मॅग्नेट आहे ते जास्त दिवस व्यवस्थित चांगलं राहू शकतं यासाठी हे केलेलं आहे. आता ऑलवेज रिमेंबरमध्ये काय सांगितले बघा, व्हेरियस सायंटिफिक डिस्कवरीज, द नॉलेज वी गेन थ्रू देम, द व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स और गॅजेट्स वी डेव्हलप विथ इट्स हेल्प आर ऑल यूजफुल फॉर द प्रोग्रेस ऑफ मॅन. तर विज्ञानाने किंवा आपलं विज्ञान तंत्रज्ञान हे तुम्ही शब्द ऐकले असतील. विज्ञानानं बरेचसे काय केलेले आहेत, शोध लावलेले आहे, डिस्कवरीज शोध लावलेला आहे. त्याच्यामधून आपण खूप सारं नॉलेज आपल्याला भेटलेलं आहे. व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स, गॅजेट्स, विविध वस्तू किंवा उपकरणं याच्या शोधामुळे आपली मानवाची जी डेव्हलपमेंट आहे किंवा प्रोग्रेस होण्यासाठी सोपं झालेलं आहे. दे मस्ट बी यूज्ड फॉर गुड ऑफ मॅनकाइंड. तर अशा प्रकारे आपण त्याचा चांगल्यासाठी वापर केला जातो किंवा चांगल्या कामासाठी ह्या विज्ञानाचा वापर करत आहे. वी हॅव टू नो प्रिकॉशन्स व्हाईल वर्किंग विथ इलेक्ट्रिसिटी or with important devices. We must use them under the guidance of our elders. तुम्ही जर एखादा विद्युत तसेच किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटकासंबंधी कोणतीही कृती करत असताना तिथं आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. यावेळी आपण एखाद्या घरातल्या मोठ्या व्यक्तीचं मार्गदर्शनसुद्धा आवश्यक आहे जेव्हा तुम्ही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे हाताळत असाल तेव्हा. ओके, आता वी हॅव लर्न. आता आज आपण काय शिकलो तर किंवा या चॅप्टरमधून आपण काय शिकलो, आयर्न, निकेल, कोबाल्ट आर मॅग्नेटिक मटेरियल्स. देन मॅग्नेट सेटल अलॉंग द नॉर्थ साऊथ डायरेक्शन व्हेन सस्पेंडेड फ्रीली.